मंचकावरील उपस्थित समस्त भिक्षुगण यांना अभिवादन करते। मंचकावरील उपासक उपासिका समोर बसलेली सर्व उपासक उपासिका यांना आशीर्वाद देते। नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पाठीमागे माझ्या लेखी बसलेले आहेत की सगळ्यांचं भाषण झालं, सगळे ऐकून ऐकून थकून गेले की मग आईचं भाषणचं अनाउन्समेंट होतं। इथे तेच झालेलं आहे, परंतु मला असं वाटतं की आपल्यामध्ये जी जिद्द आहे महाबोधी महाविहार मुक्तीची, त्यामुळे आज असं होणार नाही आणि मी आपला जास्त वेळही घेणार नाही। कारण पूज्य आकाशजी लामाजी यांच्या सोबत आपल्याला अखेरपर्यंत काम करायचं असल्यामुळे मी आपला वेळ जास्त घेणार नाही, थोडक्यातच बोलणार आहे आणि आपली जास्त पैशाही पाहणार नाही। आज अनागरिक धम्मपाल त्यांना सर्वप्रथम अभिवादन करते आणि त्यांनी केलेल्या कामाचं म्हटलेलं आहे बहुभासती धम्म कायेन पश्यति। त्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा नोट्स आणल्या होत्या, वेळ बराच झालेला आहे। आदरणीय अनागरिक धम्मपालजींचं कार्य पुस्तकामध्ये आपण वाचून घेतलेलंच आहे आणि मी जेव्हा जेव्हा भाषण करते तेव्हा मी पुस्तकातलं बोलण्याच्या ऐवजी माझं जीवन कसं घडलेलं आहे त्यावरच मी प्रत्येक वेळी बोलण्याचा प्रयत्न करते। कारण आज ह्या वयामध्ये मी साहेबांनी सांगायची वय वय करू नका, वय म्हणजे एज, आणि ते सांगायची की ठीक आहे दोन्ही डोळ्यामध्ये असे इतक्या कुठे की अजूनही मला तपास नाही लागला की 1 वर्षभर एवढं डोळ्यातून पाणी पडत होतं। परंतु बुद्ध धर्माच्या कर्मसिद्धांताप्रमाणे हा मानव जन्म हा अतिशय दुर्मिळ आहे आणि त्या मानव जन्मामध्ये जो भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत आहे तो आपल्याला करायचा असल्यामुळे मी ते पुस्तकात एकदा मला वाचायला मिळालं, एकदा बाहेर पडली ते आता मागे फिरण्याचं काम नाही। त्यानंतर मुलांची परवानगी घेतली आणि ज्ञानज्योती घंटेजींना प्रवचन मागितली होती की काहीतरी मला संसारामध्ये काही स्वार्थ राहिलं नव्हतं आणि पूर्ण वेळ तसे मी जास्तीत जास्त जनतेची सेवा करायची होती, फक्त पाठीमागे राहून पिक्चरमध्ये न राहता जास्तीत जास्त गोरगरिबांची सेवा करायची आणि दादासाहेब गवई यांना सपोर्ट करायचं, हेच एक माझं समर्पण होतं। तर अशा मध्ये मंत्रीजींनी सांगितलं की तू शुभ्र वस्त्रामध्ये जास्त काम करू शकते आणि मग तेव्हापासून मी एक शुभ्र वस्त्रामध्ये भिक्षुणी आपल्यासमोर सततच कार्य करत राहते। आणि माझं एक आहे की लहानपणापासून मला थकना मना आहे आणि साहेबांच्या जीवनात तुम्हाला कल्पना आहे की राजकारणी माणसाचा संसार आणि तेही दादासाहेब गवई सारख्यांचा संसार करणं हे किती कठीण काम होतं। कारण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा दादासाहेबांच्या वर 100 केसेस होत्या। सगळेजण माझ्या आईला म्हणायचे कारण मला कोणा माणसाची बोलीचं लग्न लावून देऊन राहिली, पूर्ण वेळ आईच्या जेलमध्ये राहील, बोली काय करेल। परंतु मला बाबासाहेबांचं कार्य आवडत होतं आणि दादासाहेब जे गोरगरिबांचं काम करत होतं त्यामुळे पती म्हणून मी फार कमी, परंतु एक नेता म्हणून बाबासाहेबांचा सहकारी म्हणून मी त्यांच्याकडे जास्त पाहत होते। आणि म्हणून मुळशीच्या सभेमध्ये जेव्हा मी शपथ घेतली की मी साहेबांना शेवटपर्यंत साथ देईन तर ती शपथ मी शेवटपर्यंत पाळली। आज या ठिकाणी आदरणीय पूज्य भदंत भंते यांनी जो आदेश दिलेला आहे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कट्टर बुद्ध आहे आणि माझे पतीही कट्टर बुद्ध होते। बाकीच्या गोष्टी काही कारणामुळे गोष्ट बोलता येत नाही, त्याबद्दल मला माफ करा, पण आम्ही पूर्ण बुद्धिझमला वाहून घेतलेले लोक आहोत आणि त्यामुळेच महाविहार हे आमच्या अस्मितेचा प्रश्न म्हणून बसलेला आहे।
मी आता 5 तारखेला बुद्धगयाला जाऊन आले. बुद्धगयाला जाऊन आल्यानंतर तिथे त्यांना जे काही सहकार्य करता आलं तेही केलं आणि त्या मंडपाला भेट देऊन आले आणि त्यांना सांगितलं की जे जे काही असेल ते आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. आणि आदरणीय भंतेजींना, आकाश रामाजींना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही म्हणत असाल तर मी पूर्ण वेळ तुमच्या सोबत यायला तयार आहे. कारण मला थकवा माहीत नाही, झोप येत नाही आणि जोही संकल्प मी हातात घेते तो संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी चुपचाप बसत नाही. भंतेजींनी जर आदेश दिला तुम्ही आदेश द्या, कारण की मला काय मरणाची भीती नाही आहे. कारण ज्यावेळेस दादासाहेबांच्या गळ्यात हार टाकला त्यावेळेस शिर कापून हातात घेतलेलं होतं. तशा व्यक्तीला तिने संसार कसा केला असेल ते तुम्ही विचार करा. कारण इतक्या थोड्या वेळामध्ये हे सांगणे ठीक नाही. आणि आता हा कार्यक्रम हा अगदी वेगळा आगळा आहे. समोर बसलेल्या माझ्या ज्या मुली आहेत त्या आहेत बाबासाहेब की बेटी और कमल ताईच्या लेकी. आपण विहारामध्ये जेव्हा धम्मचक्र प्रवर्तनामध्ये असंख्य मुली असतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगते की एका मिनिटामध्ये बरोबर राहावं लागलं नाही, गळा सोसावं लागलं नाही, शिक्षण करावं लागलं नाही, लग्न करावं नाही. दीक्षाभूमीच्या तिथे जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा असंख्य माझ्या पोरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या समोर दिसतात. अशा ह्या पोरी यांचं वर्णन काय सांगावं भंतेजी. एक एक महिला रणरागिणी आहे, एक एक महिला ही डॉक्टर बाबासाहेबांना दिवंगत साथ देणारी रमाई आहे, सावित्रीबाई आहे. वेळ प्रसंगी ती लक्ष्मीबाई पण होऊ शकते आणि मी माझ्या जीवनामध्ये हे सारे प्रकार करून दाखवलेले आहेत. तर मी महिलांच्या बाबतीमध्ये एवढं सांगेल की भंतेजींनी, आकाश रामाजींनी आम्हाला आदेश द्यावा. ह्या रणरागिणी इथं जरी एक एक असली तरी एकेकीच्या पाठीमागे 1,000 तरी रणरागिणी आहेत. आपण आदेश द्यावा. आणि मला खात्री आहे की ज्या वेळेस, कारण आंदोलनाचे काही मला काही बनवलं नाही, मी पैदाच आंदोलन झालेली आहे आणि आयुष्यभर एवढे आंदोलन केलेले आहेत की त्यामध्ये जीवाची पर्वा न करता आंदोलन केलेलं आहे. जेव्हा भूमिहीनाचा सत्याग्रह झाला होता तर त्यावेळेस माझी मुलगी 6 दिवसाची होती. 6 दिवसाची बाई कधी जेलमध्ये जाते का पाहिला का तुम्ही? पण आपला बाया जेलमध्ये बांधील झाल्या होत्या त्यावेळेस. तर हे उदाहरण मी देण्याचं कारण एवढं की जर आमच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखी जर बाहेर पडल्या तर 1000ला भारी आहे, 1000ला भारी आणि 100ला गोटे भारी. तर अशा महिला, आणि जेव्हा जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस महिलांची संख्या जास्त असायची. तर भंतेजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे महाबुद्धी महाविहार हे मुक्त करायचं आहे. मी भंतेजींना विनंती करेल की त्यांनी आदेश द्यावा आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व महिला नवे पुरुष सर्वजण त्यांच्या पाठीशी त्यांच्या आदेशाप्रमाणे राहायला तयार आहोत. तर भंतेजी, मी जास्त न बोलता, कारण मी पूर्ण वेळ काम करतच हे तुम्हालाही माहीत आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर साहेब गेल्यानंतर तर पूर्ण कामच करते. परंतु त्याही आधी मला झोप भूक किंवा काही असा थकवा वगैरे आळस वगैरेचा काही मला काही प्राप्त होत नाही. तर त्यामुळे आपण जर आदेश दिला तर ज्या वेळेस तुम्ही आपण बोलवाल त्यावेळेस मी बाकीच्या कामं सध्या बाजूला ठेवेल आणि आपल्या हे जे आंदोलन आहे आणि बुद्ध तयारचं ते आपल्या हातात येईपर्यंत जेव्हा जेव्हा आपण मला आदेश द्याल त्यावेळेस आपला जेव्हा की म्हणाल त्यावेळेस मी आता भंतेजींना सांगितलं तुम्ही तारखा सांगा.